नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे। याची रुंदी 22 मीटर आहे। प्लॉटच्या चारही बाजूला 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल? तर आपल्याला एकूण खर्च काढण्यासाठी सुरुवातीला ती कुंपण बनवण्यासाठी एकूण किती मीटर तार लागेल हे काढावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला काढावं लागणारे परिमिती म्हणजे आयताची परिमिती। ठीक आहे, आयताकृती आहे ना प्लॉट। प्लॉट हा आयताकृती असल्यामुळे आपल्याला आयताची परिमिती काढायची। आयताची परिमिती म्हणजे 2 गुणेला लांबी अधिक रुंदी। पण आपल्याला फक्त रुंदी दिलेली आहे, लांबी आहे का? नाही। मग लांबी आपल्याला कशावरून काढता येईल? क्षेत्रफळावरून। ठीक आहे, मग आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी आणि क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 616। मग आयताचे क्षेत्रफळ 616 बरोबर लांबी गुणेला रुंदी आहे आपल्याकडे 22। मग यावरून आपण लांबी काढू शकतो। तर लांबी बरोबर 616 ला 22 ने भाग द्या। मग भाग बसतो 28चा। तर लांबी आली आपल्याकडे 28 मीटर। आता ह्या किमती आपण आपल्याकडे आता रुंदी आहे आणि लांबी दोन्ही मग आपण परिमितीमध्ये टाकू शकतो बघा। तर 2 गुणेला लांबी आहे 28 अधिक रुंदी आहे आपल्याला 22। तर 2 गुणेला 28 आणि 22 बघा। 28 आणि 2 30 आणि 20 50। 50 गुणेला 2 100। 100 मीटर परिमिती आलेली आहे 100 मीटर। म्हणजे एकूण जो तार आहे तो आपल्याला लागेल किती? 100 मीटर लागेल। आणि प्रति मीटर खर्च किती? 7.50। तर 100 मीटरला किती? म्हणजे आपल्याला 7.50 ने 100 ला गुणावे लागेल। आता याला हे बघा, 7 जर 100 ला गुणलं तर 700 येतात आणि 0.50 म्हणजे 1च्या अर्धा। ठीक आहे, अर्धी किंमत म्हणजे 100च्या अर्धी किती होईल? 50। ठीक आहे, म्हणजे 700 अधिक 50 बरोबर 750। पर्याय क्रमांक डी। बघूया 2 नंबरचं गणित। एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे। तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं। समजा आता एक आयत आहे, हा या आयताची लांबी किती आहे? 17 आहे आणि रुंदी आहे 11। ठीक आहे, आणि दिले काय? चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती आहे। आपल्याला अगोदर आयताची परिमिती काढावी लागेल। ठीक आहे, मग आयताची परिमिती आपण आता सूत्र बघितलेलं आहे, 2 गुणेला लांबी अधिक रुंदी। लांबी आहे 17 आणि रुंदी आहे 11। तर इथे 2 गुणेला 17 अधिक 11 म्हणजेच 28 आणि 28 गुणेला 2 56। आता ही काय झाली? चौरसाची परिमिती। ठीक आहे, सॉरी आयताची परिमिती 56। परंतु चौरसाच्या ह्या चारही बाजू कशा असतात? समान असतात, सारख्या असतात। चौरसाच्या चारही बाजू ह्या समान असतात, म्हणून आपल्याला या 56 ला 4 ने भागावं लागेल। कारण 56चे जर 4 समान भाग करायचे असतील तर 56 ला आपल्याला 4 ने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला मिळेल 14। आता ही क्या झाल्या? 14 बाजू, प्रत्येक बाजू 14। मग आता क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे काय? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे। चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग। मग बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग। 14 वर्ग म्हणजेच काय? 196। पर्याय ए। 960 या अंकांपासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी आणि 3 अंकी लहानात लहान संख्येचा गुणाकार काढायचा। आता सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी काढूया। मोठ्यात मोठी म्हणजे उतरता क्रम। इथे 960 आणि गुणाकारामध्ये लहानात लहान संख्या, लहानात लहान 609। याचा गुणाकार तुम्ही व्हिडिओ पॉज करून करू शकता किंवा आपण आता 9 गुणिले 0
0. 9 7 54 84 4 हातचे 5. 9 9 81 अधिक 5 86. शून्यने शून्यला गुणलं तर शून्यच येणार, ते 2 घर सोडा. 6 आणि शून्यला गुणलं शून्य आले. 6 6 36 36 6 हातचे आले 3. 6 9 54 आणि 3 57. यांची आता बेरीज करा, तर इथे 0 इथे 4 6 6 8 आणि 6 14 14 4 आजचा 1 1 अधिक 7 8 आणि 5. बघा ही झाली 5,84,640. पर्याय क्रमांक सी. बघूया चौथं गणित. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या दिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल, तर 9 हा अंक 20 वेळा येतो. धन्यवाद.